नमस्कार. शब्द संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत. कथेचं शीर्षक आहे सखी. थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे. बघा तुम्हाला आवडते का? तर बघूया कथा सखी. पाडव्याला आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. आजूबाजूचा परिसर वृक्षवल्लींनी वेढलेला. जाई, जुई, मोगरा, प्राजक्त यासारख्या सुगंधी झाडांच्या पासून ते वड, पिंपळ, गुलमोहर, कडुलिंबासारख्या मोठ्या वृक्षांनी सजलेला परिसर. आवारातच श्री गणेशाचं मंदिर सुद्धा होतं. आम्हाला लवकर उठण्यासाठी कधी घड्याळाचा गजर लावावाच लागला नाही, कारण पहाटेपासूनच पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होईल. निसर्ग जणू स्वतःच घंटा वाजवत होता. कुठूनचा येणारा कोकिळेचा गोड सूर, चिमण्यांचा चिवचिवाट आणि धावपळ. निसर्ग अशी सुंदर दिवसाची सुरुवात करून देतो. अशा प्रसन्न उत्साही वातावरणातील गोजीरवाण्या घरामध्ये आम्ही राहू लागलो. वर्षानुवर्ष पहाटे उठण्याची सवय मला होती, कारण मुलाचा आणि नवऱ्याचा डबा लवकर द्यावा लागे. दोघेही सकाळी 6:30 वाजताच घर सोडत. एक दिवस मी किचनमध्ये पोळ्या करत होते. किचनच्या खिडकीतून मला खारीचा आवाज आला. पाहते तर काय, खरंच खारुताई बसलेली. मी कालची डब्यातली पोळी तिला तुकडे करून दिली, तर ती खाईच ना. पोळी तशीच खिडकीत, आणि तीही बसलेली. मग गरम पोळी झाली. म्हंटल ती टाकून पाहावी. तोपर्यंत ती विशिष्ट आवाजामध्ये ओरडत होती, जणू माझ्याशी संवादच साधत होती. पण मग गरम पोळी टाकताच ती पोळी घेऊन निघून गेली. मला फार गंमत वाटली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा पोळ्या लाटू लागले. पुन्हा तोच आवाज. खिडकीकडे पाहिले तर कालचीच खारुताई बसलेली, जणू माझी वाटच पाहत होती. मग ती रोजच येऊ लागली. माझ्यावर तिचा विश्वास हळूहळू वाढत गेला. आता ती माझ्या हातातून पोळी घेऊन जाई. कधी शेंगदाणे घेई, तर कधी शेंगा, तर कधी धान्याचे दाणे. आज मी त्या छोट्याशा खारुताईला नीट न्याहाळले. तिच्या अतिशय चपळ हालचाली, गोंडस झुपकेदार शेपटी, पाठीवरती पट्टे, गडद तपकिरी रंगाची, डोळे काळेभोर, गोल गोल. विशेष म्हणजे सतत जागरूक असणारी ही इटुकली पिटुकली खारुताई मला खूपच भावली. ती रोज मला भेटायला यायची. तिची नाश्त्याची सोय पण मी करू लागले. कधी फळांच्या फोडी, तर कधी बिया, तर कधी गरम पोळी, असं आलटून पालटून मी तिला देऊ लागले. आवडीने फराळ करून मस्त शेपटी फुलवून एक छानशी गिरकी घेऊन विशिष्ट आवाज करून ती क्षणार्धात नाहीशी होत असे. मला तर एक नवीनच सखी गवसली. निरागस, प्रेमळ, मुख्य म्हणजे माझ्या मनातलं मी तिला सांगत असे, आणि तीही विरोध न करता ते शांतपणे श्रवण करी. पोळ्या करता करता मी तिच्याशी सुखदुःखाच्या गप्पा मारी. ती पण आवाज करून, कधी शेपटी हलवून मला प्रतिसाद देई. एक दिवस मी तापानी फणफणले. माझा नवरा म्हणाला, आज आम्ही बाहेरच खातो, तू मात्र क्रोसिनची गोळी घेऊन आराम कर. शेजारच्या काकू तुला दुपारी मऊ भात आणून देणार आहे, असं सांगून ते दोघेही आपापल्या कामांना निघून गेले. खिडकीतून खारीचा आवाज आला, पण मला गळून गेल्यासारखं वाटत होतं. मला उठवतच नव्हतं. पण आज माझ्या खारुताईला काय खायला देऊ, हा प्रश्नच. या विचारातच माझा डोळा लागला. खारुताईच्या आवाजाने मला परत जाग आली. पाहते तर काय, खारुताईनी 2 शेंगदाणे माझ्या उशाशी ठेवले होते, अर्धवट कुरतडलेले. आवाज न करता माझ्या बेडवर उशाजवळ बसून राहिली. पहिल्यांदाच मी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला, तेव्हा तिचे डोळे लकलकले. डोळ्यात अश्रू सुद्धा दिसले.
जणू मला सांगत होती, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. प्राण्यांचं हे अजब प्रेम मी सुद्धा प्रथमच अनुभवत होते. न सांगता तिला माझं दुःख, वेदना कशा कळल्या असतील. तिने सुद्धा दिलेला खाऊ खाल्ला नव्हता. 2 दिवस तसाच खिडकीत पडून होता. तिसऱ्या दिवशी बॅक टू पॅव्हेलियन. आमचं रुटीन नेहमीप्रमाणेच. सकाळी मी ती गरम पोळी खायला यायची, पोळी खायची. माझ्या पोळ्या होईपर्यंत आमचा अनोखा संवाद सुरू असायचा. माझ्या मुलालाही गंमत वाटायची. किचनच्या खिडकीसमोरच्या वडाच्या ढोलीत तिचं घरटं असावं, कारण मला ती तिथे नेहमी दिसायची. अचानक तिचं येणं एक दिवस थांबलं. मी खूप दिवस तिची वाट पाहिली. खारुताईची मला इतकी सवय झाली होती की मला करमेच ना. पोळ्या लाटता लाटता माझं सहज खिडकीकडे लक्ष जायचं. तिचा विषय घरात निघाला की बापलेक माझी टिंगल करायचे, मला चिडवायचे. पण त्यांना काय माहित होतं आमच्या दोघींचं जीवाभावाचं नातं. बऱ्याच महिन्यांनी एके दिवशी सकाळी सर्व कामं आटोपून मी दुपारी हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्याच वेळी हॉलच्या खिडकीत तोच विशिष्ट खारुताईचा आवाज कानावर आला. बऱ्याच महिन्यांनी मला अतिशय आनंद झाला. मी खिडकीकडे पाहिले तर माझी सखी मला हाक मारत होती. मी म्हंटल, इतके दिवस कुठे गेली होतीस ग? मला तुझी फार आठवण यायची. तीही विशिष्ट आवाज करीत माझ्याशी बोलू लागली. मी म्हणाले, थांब, मी तुझ्या आवडीचा शेंगदाणा आणते हा. म्हणून मी खुर्चीतून उठता क्षणी ती थोडीशी बाजूला सरकली आणि पाहते तर काय, तिच्या मागे तिची छोटीशी मूर्ती, प्रतिकृती किंवा झेरॉक्स कॉपी छोटीशी खारुटली. मला दिसली. मनात विचार आला, बाईसाहेब बाळणपणासाठी गेल्या होत्या वाटतं. आम्ही दोघी आनंदाने, प्रेम भरल्या नजरेने एकमेकींकडे पाहत राहिलो. आज ती भरभरून बोलत होती आणि मी ऐकत होते. मी पटकन एका शेंगदाण्यांच्या ऐवजी 2 शेंगदाणे खिडकीत ठेवले. दाणे घेऊन दोघी क्षणार्धात पसार झाल्या. माझी सखी खारुटली अत्यंत हुशार, चपळ आणि आनंददायी प्राणी. तिच्या हालचाली पाहणे ही आनंदाची गोष्ट. सतत हालचाली करणं, क्षणात जमिनीवर तर क्षणात झाडाच्या टोकावर, रुबाबात बसणं, वेगवेगळ्या आवाजामध्ये संवाद करणं, हे सर्व निसर्गाच्या अद्भुततेचं दर्शन मला माझ्या सखीने घडवलं. या मैत्रीने मला निसर्गाच्या आणखी जवळ आणलं. त्यामुळे संवेदनशीलता आणि करुणा निर्माण झाली. खारीशी मैत्री केवळ अन्न देण्यापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर एक हळवं नातं निर्माण करून गेली. फांद्यातून झुलणारी शेपटी झुपकेदार, फांद्यातून झुलणारी शेपटी झुपकेदार, डोळ्यात लुकलुकत कुतूहल अपार, डोळ्यात लुकलुकत कुतूहल अपार. शेंगदाण्याच्या दाण्यात सापडतो माणुसकीचा आधार, शेंगदाण्याच्या दाण्यात सापडतो माणुसकीचा आधार. खार जणू निसर्गाचा लाघवी साज शृंगार, खार जणू निसर्गाचा लाघवी साज शृंगार. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली अवश्य कळवा.